चला, जो काही निर्णय असेल तो स्वीकारून आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. सुरुंगपाडा संघ या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव खेळू शकला नाहीये, उपस्थित झाला नाहीये. यासाठी तुम्ही सुरेश स्मृती गावठाण या संघाला पाहताय. आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. RTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती उत्तम दर्जाची क्वालिटी, क्लॅरिटी आणि सातत्यानं ज्या लाईव्ह टेलिकास्टची चर्चा केली जाते, असं RTC यांचं सुद्धा आपण कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला, आपल्यापर्यंत निर्णय लगेच कळवला जाईल. टीम सुरेश स्मृती गावठाण संघाचा 2 ऑफिशियल्स अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. एकीकडे संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जासी, तर दुसरीकडे राजेंद्र घरत सर, मॅन फ्रॉम शेवा. 2 पंचांच्या भूमिकेत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चला, टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम भेंडखळ संघाला. चला, भेंडखळ संघाचा 12वा प्रतिनिधी आणि सुरेश स्मृती गावठाण संघ आपला 12वा खेळाडू लगेच पाठवा. या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी लागली गेले. सुरेश स्मृती नक्कीच त्यांनीच स्वतःहून पॅनल्टी घेतले 2 धावांची. सुरेश स्मृती गावठाण संघ 5 ओव्हरची मॅच आहे आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेले. एकीकडे जुगल तर दुसरीकडे आयुष. 2 यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु घरच्या मैदानामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील टीम सुरेश स्मृती गावठाण टीमचा. 2 धावांची पॅनल्टी आणि 5 ओव्हरचा हा मॅच आहे. आणि 5 ओव्हरमध्ये जेव्हा फिल्डिंग करत असताना कितपर्यंत रोखलं जाईल टीम भेंडखळ संघाला, हाच प्रश्न पडलाय. परंतु चांगल्या संख्येने प्रेक्षक हळूहळू या स्पर्धेकडे येताना पाहायला मिळतोय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला होताना पाहायला मिळेल या मैदानामध्ये. आणि चिर्ले मैदानामध्ये स्पर्धा म्हटली तर मोठ्या संख्येने प्रेक्षक अनेक वर्ष आपण पाहत आलोय. मग रजनी क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा डे टुर्नामेंट असू दे. मागच्याच आठवड्यामध्ये आपण याच मैदानामध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले आयोजित प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आपण पाहिली होती. संलग्न त्या स्पर्धेचा 2 दिवस आयोजन केलं होतं. सर्व क्रीडा रसिकांनी फार चांगल्या संख्येने सहभाग दिला, चांगला प्रतिसाद दिला. आणि आज मात्र तुम्ही पाहताय गावदीपी क्रिकेट क्लब आयोजित सतीश स्मृती सरपंच चषक 2022. जाऊया मॅचच्या दिशेने. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आकाश टकले. हे सुद्धा नाव फार चर्चेत राहिलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. जेव्हा जेव्हा गावठाण संघ खेळण्यासाठी जातो ना, तेव्हा या नावाची सुद्धा चर्चा फार केली जाते. कारण एक परफेक्ट मिडल ऑर्डर बॅट्समन आणि तदनंतर एक बेस्ट ऑलराऊंडर टीम गावठाण संघाचा. यष्ट्यांच्या मागे तुम्हाला सुनील शेट्टी यांचे चिरंजीव पाहायला मिळतात, रतीश मडवी. यावेळी पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळल्यात. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. इथे धावांचा झालाय श्री गणेश. फार चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 2 खेळाडूंच्या मधून हा फटका कव्हर केला आणि तदनंतर 4 धावा. आयुषनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं गेलं 4 या धावसंख्येनं. आकाश टकलेचा पुढचा बॉल. हे व्हेरिएशन आहे, ही ओळख आहे आकाशची. पहिला बॉल जरी चौकार आला ना तरी तदनंतर माझ्याकडे कमबॅक करण्याची ताकद आहे, हे सातत्यानं सांगितलंय आकाशनं प्रत्येक मैदानामध्ये. आणि आज पुन्हा एकदा घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आपल्या नावाचा जर डंका वाजवायचा असेल तर इथून चांगली बॉलिंग करावी लागेल आणि तेच करतोय आकाश टकले. त्यावेळी हा फटका टाळ्यांचा कड 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 करत गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय दुसरा आयुष्य बॅट मधून देखणा चौकार. फार चांगली बॅटिंग करतोय आयुष. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावसंख्या कुठून काढल्या त्यानं. त्याचे फटके
शॉट सिलेक्शन यांना ते फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक बॉल ऑफेस्टच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु तेवढीच चांगली बॅटिंग करतोय आयुष. पॉईंटच्या डोक्यावरून फटका आपल्याला पाहायला मिळतोय, तर कधी कव्हरच्या रिझनमध्ये. आकाश टकले तयार ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल ऑड बॉल. क्रिकेटमधील इथे ब्रह्मास्त्र रनआउटची विकेट मिळेल का, परंतु विकेट किपिंग उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. बाईचा इशारा आला अंपायरचा. एकदा वॅड होतोय धाव फळकावरती आणि आता मात्र संघाचं टोटल जाऊन पोहोचलंय बिनबाद 9 या धावसंख्येवर. आयुषनं 2 चौकार टोकले आणि तदनंतर 2 बॉलना फार आकाशने चांगले फेकलेत, पण तो आता कॅप्टन आलाय. स्ट्रायकिंगकडे जुगल घरातला तुम्ही पाहू शकता. ओव्हर द विकेटनं आकाश. पुढचा बॉल. सन्मान देण्यास भाग पडले या बॉलवरती. उत्तर नव्हतं जुगलकडे, कारण ज्या पद्धतीनं हा बॉल गुड लाईन स्पॉटवरती पिचिंग झाला, तदनंतर थोडासा इनस्विंग होताना पाहायला मिळाला. बॉल थोडासा आतमध्ये आला आणि तदनंतर सन्मान दिलाय जुगलना. डॉट येतो चेंडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आकाश. यावेळी सुरेख फटका. स्टेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर आहे तैनात, परंतु त्याला चकवून त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषकातला जुगलच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बरंच काही आपल्याला घडताना पाहायला मिळालं. आकाश टकलेच्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले आणि 1 लेग बाईटची धाव. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या आकाशनं. आणि आता स्क्रीनवरती तुम्ही एक असा खेळाडू पाहताय ज्यानं आपलं स्वप्न आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पूर्ण करून दाखवलं. क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 32 अर्धशतके आलेत. 50 धावसंख्या वैयक्तिक काढल्या गेल्यात 32 वेळा आणि 5 वेळा स्पोर्ट्स सायकल ज्याच्या नावावरती पाहायला मिळाले आणि मोटारसायकल 2 त्यानं जिंकल्यात मॅन ऑफ द सिरीजनं. आणि सर्वाधिक पैसे कमवणारा खेळाडू कोण असेल तर तो आताच्या घडीला करण मडवी राहिलाय. तो आलाय बॅट बॉलिंग करण्यासाठी आणि करण मडवीचा पहिलाच बॉल. फाईन खेळलेत फलंदाज. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. करण मडवीवरती हा पहिला प्रति हल्ला. चौकार. पहिलाच बॉल आणि करण मडवीवरती आक्रमण केलं गेलंय. इथे चांगली धावसंख्या उभी करावी लागेल हे ठाऊक आहे टीम भेंडखल संघाला, कारण समोर फार बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असणारा संघ खेळेल टीम गावठाण संघ. यावेळी अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आकाश टकले त्या बॉलवरती. रनिंग बेटिंग फार चांगलं आहे आणि तोपर्यंत पूर्ण केल्यात पुन्हा एकदा 2 धावा. मागील 2 बॉलवरती 6 धावा आल्यात करण मडवीच्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची तुम्ही मॅच खेळताय. जास्तीत जास्त स्कोर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवावं लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये फार विस्फोटक फलंदाजी चिरले संघाच्या करणनं केली आणि त्यांचा संघ तब्बल पाहायला गेलं तर टार्गेट सेट केलं होतं 72 धावसंख्येचं. यावेळी फटका चांगला आहे. बॅटमधून आवाज आलाय कडक आणि ठोकलाय आयुषनं हा दमदार रुबाबदार देखणा षटकार. येस, काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आयुष. प्रत्येक बॉलवरती त्याच्याकडून आक्रमण केलं जात आहे आणि आता करण ते रोखेल काय. यस, मागच्या बॉलवरती आयुषची दहशत होती, परंतु या बॉलवरती करणनं सांगितलंय देखेत जरा किसमे कितना है दम. बॅट्समन होतोय बाद आणि पहिला झटका बसलाय टीम भेंडकल संघाला. पहिला धक्का बसतोय टीम भेंडकल संघाला आणि नवीन फलंदाज इनॅप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. दिनेश जातोय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. परंतु आयुषचं तर कौतुक झालं पाहिजे, कारण ज्या सुरुवातीची गरज होती ना टीम भेंडकल संघाला ते आतापर्यंत मिळवून दिले. आणि बघा भेंडकल संघासाठी शुभेच्छा आल्यात. उमंग भोईर यांच्याकडून शुभेच्छा येतात भेंडकल टीमला आणि तदनंतर आमचे दिगोडे गावचे मित्र आदित्य भगत यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा. अनेक प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत घर बसल्या, त्यांचं आपण स्वागत करूया.
ही मॅच सुरू आहे भेंडखळ विपक्ष टीम गावठाण. आतापर्यंत बॅटिंग चांगली राहिली आहे या ठिकाणी भेंडखळ टीमची, परंतु हा फसवा चेंडू इन स्विंग पुन्हा एकदा करण मडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक डॉट बॉल. मागच्या वर्षी ना करण मडवीची बॅटिंग आणि करण मडवी हे समीकरण बनलं होतं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, परंतु आता स्वतःला ना गोलंदाजीमध्ये सुद्धा इम्प्रूव्ह करतोय आणि ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून करण मडवी. हा बॉल फसवा पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलं गेले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 1 बाद 25 धावा. नक्कीच विपुल पाटील पाहायला गेलं तर आता ना प्रत्येकाच्या भेटी कमी होतील, कारण प्रत्येक दिवशी क्रिकेट सोमवारपासून रविवारपर्यंत आपल्याला फक्त क्रिकेटचं वेळ पाहायला मिळतं. हे प्रेम आहे. टेनिस क्रिकेट असू दे किंवा लेदर क्रिकेट असू दे, अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या, मग उरण असू दे, पनवेल असू दे, रायगड असू दे किंवा ठाणा असू दे, फक्त क्रिकेटची चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. आणि तोच क्रिकेटचा हा तुमचा आमचा सर्वांचा आवडीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग करण्यासाठी नवीन गोलंदाज आलाय दयानंद. यावेळी जुगलसाठी हा बॉल फटका फार चांगला खेळलाय. कव्हरच्या रिजन मध्ये झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होतोय जुगल करत झेलबाद. या ठिकाणी जुगल बाद झालाय, परंतु विनंती असेल या चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये मयूर स्मृती गावठाण या संघानं नंबर पटकावला होता आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्या टीमचे मॅनेजर यतीन अमृत मडवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत असेल. यतीनजी मडवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं स्वागत राहील या मंचावरती. आणि तदनंतर अमृत बापू मडवी यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या व्यासपीठावरती, आपलं स्वागत राहील या मंचावरती, कारण ही आपली अभिमानाची स्पर्धा आहे. आज प्रत्येक पाहुणा हा देवासमान या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. जुगल बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फार चांगला केला, परंतु प्रयत्नानं आलं अपयश. गॅप सिलेक्शन करता आलं नव्हता आणि नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद आतापर्यंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. नेक्स्ट बॉल दयानंद तयार. यावेळीचा हा बॉल अंपायर सिग्नल, यस व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायरचा. राजेंद्र गरज सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहू शकताय. हा फार खराब चेंडू होता. ऑफ एसटीच्या बराचसा बाहेरून चेंडू गेला आणि एक एक्स्ट्रा धाव ॲड केली जाते धाव फलकावरती. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर वेगानं आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. रनआउटची विकेट येईल काय, परंतु जजमेंट चांगलं राहिलं नाहीये दयानंद यांच्यामध्ये. इथे बॉलला जर जज केलं असतं ना तर आणखीन एक विकेट आली असती आणि आणखीन एक धक्का बसू शकला असता टीम भेंडकल संघाला, परंतु बॉलर्सनं कनेक्ट केलं नाही या बॉलला आणि मिळायला गेल्या 2 धावा. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28. लॉस ऑफ द 2 विकेट्स बाय भेंडकल टीम. 2 बाद 28. दिनेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु कशा पद्धतीने या मॅचमध्ये तो खेळेल. कॉर्नरच्या रिजन मध्ये हा फटका मिळेल. अवघी 1 धाव. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता प्रशांत मडवीला तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती. चांगली फिल्डिंग केली आज गावठाण संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 29. आतापर्यंत 2 ओव्हरपर्यंत आक्रमकतेने खेळत होता टीम भेंडकल संघ, परंतु आता मध्येच ना विकेट मिळाल्या आणि तदनंतर पहा बॉलर्सचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि हेच हवं असतं, जेव्हा तुमच्या विकेट्स मिळतात ना प्रतिस्पर्धी संघाला तेव्हा दबाव निर्माण होत असतो. या मॅचमध्ये तुम्हाला जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये भेंडकल संघ. इथून तुम्हाला धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. दयानंदचं कौतुक करूया. एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे, परंतु बॅट्समनला आतापर्यंत त्यानं शांत ठेवले मैदानाच्या आतमध्ये. यावेळी संधी आणि संधीचं केलंय सोना. ठोकलाय बॅट्समनना. हा देखणा षटकार.
मिळालेल्या संधीचं ना सोनं करणं फार महत्त्वाचं असतं आणि या मिळालेल्या संधीचा पूर्णपणे फायदा उचलला बॅट्समन धीरजनं आणि त्याच्या बॅटमधून आज षटकार आला आणि आता मात्र एक मोकळा श्वास सोडलाय टीम भिंडकर संघाच्या खेळाडू आणि प्रेक्षकांनी, कारण त्यांना ना इथे धावा बनवायच्या आहेत, इथून धावांचा वेग त्यांना वाढवायचा आहे आणि फुलटॉस बॉलला फार चांगलं उत्तर दिलं बॅट्समन धीरजच्या बॅटमधून आज षटकारचा. लगेच मैदानामध्ये बॉल द्या. या 6 धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 35 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय भिंडकर संघ. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं 13 धावा खर्च केल्या, विकेट त्याला मिळाली नव्हती आणि तदनंतर आलेला करण मडवी त्यानं त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याच्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च झाल्या होत्या आणि तदनंतर एक विकेट त्याला मिळाली आणि दयानंदनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आणि आता मात्र हा खराब चेंडू त्याच्यावरती 6 धावा खर्च झाल्यात. या षटकातील आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. गोलंदाज तयार दयानंद. या बॉलवरती मोठा फटका येईल की गोलंदाज आपली कामगिरी चांगल्या पद्धतीनं संपवेल. फार चांगला चेंडू. आडव्या बॅटनं बॅट्समनला फटका खेळायचा होता परंतु लेग बाईचा इशारा. आणखीन एक धाव फलकावरती लागली जाते आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. 3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या झाली 36 धावा. नक्कीच या स्पर्धेमधलं सर्वात मोठं पारितोषिक ना ही सायकल तुम्हाला पाहायला मिळते आहे, जी डबल गिअरची सुद्धा आहे आणि तेवढीच मजबूत आणि स्ट्रॉंग सायकल जी आली आहे साहेब चषकाचे एक डॅशिंग आयोजक विजय शेठ खारकर साहेब, मॅन फ्रॉम उळवे. आणि त्याच स्पर्धेमध्ये ना करण मडवीनं मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक, आपल्या स्वप्नातली पहिली मोटरसायकल जिंकली होती. काय बॅटिंग केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि विजय शेठ खारकर साहेबांकडून सुद्धा शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. नक्कीच त्याच स्पर्धेमध्ये सर्वाधिक पैशांचा पाऊस पडला होता करण मडवीच्या नावावरती, कारण त्या स्पर्धेमध्ये तब्बल करण मडवीने ना 35,000 रुपये जिंकले होते आणि सर्वांची मनं सुद्धा जिंकली होती. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय पुन्हा एकदा आकाश टकले. 4थं ओव्हर आहे आणि 4थ्या ओव्हरमध्ये आक्रमकतेने बॅटिंग करावी लागेल आणि हेच सांगतायत खेळाडू कक्षामधून भिंडकर संघाचे खेळाडू की आता इथून ना 3 ते 4 मोठे षटकार तुम्हाला ठोकावे लागतील, चौकार षटकार तुम्हाला मारावे लागतील आणि त्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले बॅट्समन आहेत. इथे तुम्ही जर 11 बॉलमध्ये आता धावा काढल्या नाही तर अडचणी वाढल्या जातील टीम भिंडकर संघासमोर. गोलंदाज तयार आकाश टकले. वॉट अ बॉल, काय चेंडू फेकलाय. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि रतीश मडवी त्या ठिकाणी एक छोटा खेळाडू होता, त्याच्याकडून फार चांगलं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यानं केला आणि मिळाली जाते पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलनं संघाचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचलंय 2 बाद 37 या धावसंख्येवरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आकाश टकले बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला गतीला ओळखावं लागेल. दिनेश पाहायला गेलं तर लखलखत्या उन्हामध्ये ही मॅच खेळत असताना नजर बसवावी लागते मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा फटके चांगल्या पद्धतीने कन्वर्ट होत असतात. तुमच्याकडे फॉर्म आणि तेवढाच तुमच्याकडे क्लास हा महत्त्वाचा आहे. गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय फटका. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल अवघी सिंगल. आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत अंकुशजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतंय. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपलं प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपलं स्वागत असेल मंचावरती. गोलंदाज तयार. यावेळी फुल टॉस, खराब चेंडू. यावेळी मात्र आउटफील्ड फास्ट आहे. 3 खेळाडू त्या बॉलवरती. आतापर्यंत रनिंग बिटवीन फार चांगली राहिली आहे. भाग मिल्खा भाग. आणखीन एक एक्स्ट्रा रन. आतापर्यंत या बॉलवरती धावा आल्यात. अंपायर सिग्नल आपल्या पाहायला गेल्यास नो बॉलचा इशारा आला. हीच चर्चा केली की बॉल अतिरिक्त उंचीवरती गेलाय की खाली राहिलाय आणि आता आमचे ऑफिशियल अंपायर्स 2 चर्चा केली आणि तदनंतर निर्णय दिलाय येस नो बॉलचा आणि फ्रीट असेल या बॉलवरती.
कुठलेही बंधन राहणार नाही. आतापर्यंत धावून काढल्या 3 धावून काढल्या आणि 1 नो बॉल, म्हणजे 4 धावा आणि फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, त्याचा फायदा उचलता आला नाहीये बॅट्समनला. आता मात्र अक्षरशः सर्व खेळाडूंनी आवाज दिला की संधी होती या बॉलवरती एक षटकार ठोकण्याची, परंतु गतीमध्ये वेरिएशन. तुम्हाला ही चर्चा केली की गोलंदाजाच्या ऍक्शनला, त्याच्या रिदमला ओळखावं लागत असतं, परंतु आकाशचं आपण कौतुक करूया ज्या पद्धतीनं तो आतापर्यंत बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक तेवढाच चांगला बॉल. दिनेश आता मात्र डोकेदुखी ठरू लागलाय टीम भेंडकळ संघासाठी, कारण दिनेश मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातोय, परंतु त्याच्या बॅटमधून आज चांगला परफॉर्मन्स होत नाहीये. आणि आता प्रश्न पडलाय की दिनेश लास्ट ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं खेळेल की त्याची विकेट हवी आहे. हाच भेंडकळ संघाच्या खेळाडूंना सुद्धा प्रश्न असेल. परंतु षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या झाली 43 धावसंख्या. तोपर्यंत जाऊया आपण आपल्या डीजे मास्टरकडे. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या झाली 43. ही ओव्हर फार चांगली केली आकाश टकलेनं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 13 धावा खर्च केल्या आणि जेव्हा दुसरी गोलंदाजी करण्यासाठी आला ना, तेव्हा एक इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त धावा आल्या 7. विकेट जरी मिळाली नसली ना, तरी चौथ्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा येणं थोडंसं कठीण आहे टीम भेंडकळ संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि शेवटचं षटक. आता चर्चा केली जाते की कुठल्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल लास्ट ओव्हरसाठी. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 43 धावा खर्च केल्यात, परंतु एकदा आपण ट्रॉफ्यांकडे नजर टाकूया, कारण ज्या पद्धतीने या चमचमत्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात, फार मोठी चषकं आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय. प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या तब्बल पाहायला गेलं तर 24 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात आलंय. आणि कुठले 3 संघ या आपल्या नशीब चमचमत्या ट्रॉफ्यांवरती कोरतील. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की गावदेवी क्रिकेट क्लब आणि सतीश स्मृती गावठाणची सरपंच चषकाची ट्रॉफी जिंकण्याचं. अनेक वर्ष ही स्पर्धा आपण पाहत आलोय आणि तेवढाच रुबाबदार आयोजन या वर्षीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतंय. चला, शेवटचे 6 बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत दिनेश थोडासा परफॉर्मन्स त्याचा खराब राहिलाय, तर नॉन स्ट्रायकिंगकडे तुम्ही बॅटिंग करण्यासाठी पाहताय फलंदाज धीरजला. त्यानं सुद्धा एक षटकार मारला, तदनंतर जेवढी अपेक्षा होती तेवढी अपेक्षा त्यानं पूर्ण केली नाहीये. आतापर्यंत त्यानं पाहायला गेलं तर 5 बॉल खेळलेत आणि 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा काढल्यात. चला, शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय अंकुश टकले. एक शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू. त्याच्याकडे बॅटिंग चांगली आहे, त्याच्याकडे बॉलिंग सुद्धा तेवढीच चांगली आहे, परंतु त्याच्याकडे ना खेळाडू वृत्ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. असा नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अंकुश टकलेला. अनेक वर्ष गावठाण संघासाठी त्यानं नेतृत्व सुद्धा केलंय, परंतु आज मात्र तुम्ही पाहताय सुरेश स्मृती गावठाण या नावाने या संघामध्ये तो खेळतोय. चला, थोडीशी घाई करा, कारण दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील. आम्ही विनंती करतोय तुम्हाला. मागील मॅच फार चांगली जिंकली टीम चिर्ले संघानं आणि ही दुसरी लढत. चला, 24 बॉलमध्ये 43 धावा आणि शेवटचं षटक. सक्सेस स्वागत करतील काय बॅट्समन? रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा फसला गेलाय दिनेश. आणि आता प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती निराशा आहे, कारण दिनेशकडून जी कामगिरी हवी होती ती दिनेशनं साकारली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. आता मात्र लास्ट ओव्हरला सन्मान देणं घातक ठरेल. इथे 2 छोटे खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु बॅकअप चांगलं दिलं आणि मिळायला गेले आणखीन एक सिंगल. 2 धावांची पॅनल्टी सुद्धा स्वतःहून घेतली टीम सुरेश स्मृती गावठाण संघानं. बॅटिंग सुरू करण्यानंतर त्या 2 धावा सुद्धा धावफलकावरती ऍड केल्या जातील. नेक्स्ट बॉल. अंकुश टकले तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग होते असं वाटत होतं या ठिकाणी भेंडकल संघाकडून, परंतु तदनंतर अंकुश टकलेची ही ओव्हर
आता मात्र चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये वाजवत असताना ठोकलाय बॅट्समन ना चौकार. चार धावेने आता मात्र संघाचं टोटल आपण पाहू शकताय 48 धावा. पुन्हा एकदा फार चांगली फिल्डिंग केली, परंतु रनआउटची विकेट. यस, धावचीच्या स्वरूपात बाद होतोय धीरज आणि बेंडगल संघाला बसला हा तिसरा धक्का. फलंदाज बॅक टू द गाऊट. फलंदाज बाद झाला धीरज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कविश येतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत बॉल झाले तर फक्त शेवटचा बॉल राहिलाय. फार चांगली बॉलिंग केली. अंकुश असेल, आकाश असेल, दयानंद असतील आणि तदनंतर आकाश. यावेळी शेवटचा बॉल ठोकला. चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ जातोय आणि 2 क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दयानंदच्या माध्यमातून कंप्लीट केल्या. 2 धावा आणि षटक क्रमांक 5 सुद्धा मैदानाच्या बाहेर. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेंडकल संघानं 51 धावा काढल्या आणि 52 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवात चांगली केली बेंडकल संघानं. नक्कीच 2 धावा त्यामध्ये ऍड सुद्धा होतील, म्हणजे टार्गेट होईल 54 धावसंख्येचं. 2 धावा ऍड केल्यात बेंडकल संघ. याकडे लक्ष द्या, कारण संघाची धावसंख्या होती 51 आणि आता या 2 धावा 53 धावा आणि 54चं टार्गेट असेल. 5 ओव्हर आणि जिंकण्यासाठी 54 धावा. जशी मॅच सुरू होईल तसा पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया एक मराठीचा गोड आवाज. विपुलजी पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. हॅलो. तसेच गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये उपस्थित सन्माननीय मान्यवर विकासजी पाटील यांचे इथं स्वागत करण्यासाठी विनंती केली जात आहे. विकासजी पाटील आणि त्यांच्या समवेत अंकुशजी पाटील या दोन्ही बंधुराजांचा स्वागत केलं जातोय. उपस्थित धनंजयजी मडवी यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. नेहमीच गावदेवी गावठाणच्या आयोजनामध्ये एक मोठं सहकार्य राहणारं हे व्यक्तिमत्व नाव आहे विकासजी पाटील, ज्यांच्या वतीनं 40+ संघ सुद्धा गावठाणचा पॅक करण्यात येत असतो. अशी विकासजी पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यानंतर मान्य श्री अंकुश रामनाथजी पाटील यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. तसेच प्रभाकरजी टकले यांना सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण संघाचे प्रमुख कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठं नाव आहे. सातत्यानं सरपंच बैलाची देखरेख करणारे हे व्यक्तिमत्व असे प्रभाकरजी टकले यांचं स्वागत करण्यात आहे. तसेच अमृत बापू मडवी यांना सुद्धा विनंती केली जात आहे, आपलं सुद्धा स्वागत स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. मान्य श्री अमृत बापू मडवी सातत्यानं स्वतःचा धंदा टाकून क्रिकेटवर प्रचंड वेळ आहे आणि नेहमीच आपली मोफत रिक्षा ते क्रिकेटच्या रसिकांसाठी किंवा खेळाडूसाठी देत असतात, तर त्यांचं सुद्धा इथं स्वागत करण्यात येत आहे. तसेच या स्पर्धेकरता मान्य श्री अंकुश रामनाथजी पाटील यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ आहे, तर त्यांचं सुद्धा सहर्ष आभार मानले जात आहेत. आणि तसेच विकासजी पाटील यांच्या वतीनं 1000चा आर्थिक पाठबळ आलंय, त्याही दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. जाऊया मैदानाकडं. मात्र त्या अगोदर या गावदेवी गावठाण व सतीश स्मृती गावठाण आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेकरता दीपक शेट मडवी माजी उपसरपंच यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 50,000चा आर्थिक पाठबळ आहे. त्यानंतर सुनील शेट मडवी यांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ आहे.
तसेच मेघनाजी मडवी यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलं आहे. रोशनजी डाकी यांच्या वतीनं 5,000चं आर्थिक पाठबळ आलं आहे. निवृत्तीजी पाटील यांच्या वतीनं 2,000चं आर्थिक पाठबळ आहे. संतोषजी कोळी यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आहे. तसेच प्रल्हादजी मडवी यांच्या वतीनं 1,111 रुपये. अंगजी ठाकूर दुतुम यांच्या वतीनं 2,000 रुपये. राजेजी ठाकूर यांच्या वतीनं 2,000 रुपये. अशा सर्व मान्यवरांचं सहर्ष आभार व्यक्त केले जात आहेत. जाऊया मैदानामध्ये जिथं पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता भूमिका स्पोर्ट चिरले विपक्ष भैरवनाथ दुतुम. त्या सामन्यामध्ये भूमिका स्पोर्ट चिरले संघानं अतिशय चांगली खेळी केली आणि पहिला सामना जिंकला होता. त्यामध्ये आपण करण मडवीला पाहिलं होतं खेळत असताना. इथून दुसऱ्या सत्राला जसं सुरुवात होईल जिथं गरज आहे 54 धावांची. 51 धावा कंप्लीट केल्या होत्या. मात्र 2 धावांची पॅनल्टी घेऊन आज सुरेश स्मृती गावठाण हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या आशिष पाटील जे सातत्यानं गावदेवी क्रिकेट क्लब संघाचे 12वे अतिरिक्त खेळाडू किंवा सातत्यानं या संघाचे मोठे ज्यांचं पाठबळ असतं अशी आशिषजी पाटील यांच्या वडिलांना अल्पशा आजारानं देवाज्ञा झाली आणि त्यांच्या नावानं आज हा संघ सुरेश स्मृती गावठाण खेळताना आपण पाहतोय. जाऊया मैदानाकडे. एका बाजूला जुगल तर दुसऱ्या बाजूला करण मडवी आणि इथून मात्र जुगलचं स्वागत केलंय करण मडवीना. ठोकलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडा 4 धावेसाठी चौकार. सध्या मात्र गावदेवी गावठाण संघाचा काळजाचा तुकडा करण मडवी आहे. तसेच धनंजय जे मडवी यांच्या वतीनं या स्पर्धेकरता संपूर्ण चेंडू देण्यात येणार आहेत. त्यांचे सुद्धा आभार आहेत. चेंडू दिलेले आहेत. पण यावेळी करण मडवीच्या बॅट मधून आणखी एक ब्रँडेड ठोकतोय सलग दुसरा चौकार. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर या संपूर्ण रायगड मध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय आणि या मैदानामध्ये जर विचार केला ना या खेळाडूनं मागील काही हप्त्यांमध्ये अगदी 218 धावा कुठल्या होत्या. आणखी येईल का? बॅटची कडा. सुंदर क्षेत्ररक्षण कौतुक करेन क्षेत्ररक्षणाचं. अतिशय चांगला चेंडू अडवलाय. इथून आणखी एक धाव जोडली जाईल. करणच्या अकाउंटमध्ये धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात. प्रथमतः जर पाहायला गेलं तर 54 धावांचं आव्हान आहे आणि करणच्या बॅटमधून एक धाव 9 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून ऑन स्ट्राईकला अनिल पाटील अजून एक 40+ अनुभवी खेळाडू आहे. पण इथून मात्र आता अनुभव पणाला लावा लागेल कारण नॉन स्ट्राईकिंगला होते आता स्ट्राईकला आलेत. सर्कलमध्ये 2च क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि त्या अगेन्स्ट तुम्हाला मोठे फटके अगदी गॅप सिलेक्शन करायचं असतं. हा एक चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑफ आणि मिड ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. जिथे क्षेत्ररक्षक आलेत त्यांनी हा चेंडूची पकड केली जाते. मिळा जाईल आणखी एक धाव. 10 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. उन्हाचा तडाखा सुद्धा तेवढाच पाहायला मिळतोय. एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संदीपजी पाटील मॅन फ्रॉम जासई मेन पंच आपण पाहतोय. राजेंद्रजी घरत मॅन फ्रॉम नवीन शेवासेतून व्यावसायिक पंच. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न करणचा होता पण नीटच्या बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. फंबल आणि इथून दुसरी धाव धोक्याची ठरू शकली असती पण 2 धावा अगदी चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावा अजून जोडल्या जातील. धावपट्ला धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे तब्बल 12 धावा. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल अनिल आणि करण मडवीच्या माध्यमातून. एका बाजूला आपण यंगस्टर पाहतोय तर दुसऱ्या बाजूला एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू कित्येक वर्ष चांगली स्पर्धा चांगले सामने तो देखील खेळलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आले त्यांनी हा चेंडू पकडला जातोय आणि इथून आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनेशी 6 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये 54 धावांचा पाठलाग करत असताना सुरेश स्मृती गावठाण या संघाच्या धावपट्टावर धावा लागल्या गेल्या तब्बल
13 धावा. यज्ञेश भोईर दुसरी षटक हाताळण्यासाठी दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जुगलच्या खर्ची झाल्या. बिनबाद सुरेश मोती गावठाण 13 धावसंख्येवर कळतोय. 54 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू जर पाहायला गेलं तर डावी इष्टीच्या अगदी बाहेर. इथून मात्र अवांतर धाव अजून एक जोडली जाईल. इथून हे समीकरण थोडंसं सोपं आहे गावठाण संघासाठी आणि अशा वेळी जर तुम्ही अवांतर चेंडू टाकाल ना तर मात्र थोडासा सामना तुमच्यासाठी कठीण पडेल. जर वेस्ट इंडिज संघाचा मायचेल होल्डिंग या गोलंदाजाचा जर आपण पाहिलं तर त्यांनी 912 षटकं फेकली. 5472 चेंडू त्यानं फेकलं. आपल्या करिअरमध्ये त्याने एकही अवांतर चेंडू फेकला नव्हता. इथून तुम्हाला तसं षटक फेकायला लागेल आणि या षटकाची या चेंडूची आपण चर्चा करत होतो. इथून मात्र अशी चेंडू तुम्हाला करण अगेन्स्ट फेकावे लागतील. जोपर्यंत करण मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मात्र सुरेश मोती गावठाण संघ अगदी सेफ सहज एका हाताने हा सामना जिंकू शकतो. दुसऱ्या बाजूला एक चांगला सातत्याने एक अनुभवी गोलंदाज म्हणून यज्ञेशकडे सुद्धा पाहिलं जातं. बेंडकल संघाची एक ओळख आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये जज करण्याचा प्रयत्न होतोय पण चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अगदी सहजरित्या ठोकलाय. षटकार. बावीस धावा धावपटला लागल्या गेल्यात. 20 धावा धावपटला लागल्या गेल्यात आणि येणारे 22 चेंडू आणि 34ची गरज आणि करण मडवीच्या बॅट मधून आणखी एक सलग दुसरा षटकार. हॅलो 26 धावा धावपटला लागल्या गेल्यात. येणारे 21 चेंडू आणि इथून मात्र 28 धावांची गरज. करण मडवी नावातच रन नाहीत आणि त्याच्या बॅटमधून मात्र रन येतात. आणखी एक येईल का पण यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यज्ञेशचा अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक धाव जोडली जाईल. 27 धावा धावपटावर पाहायला मिळतात. येणारे 20 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. 20 चेंडू आणि 27 धावांची गरज. मोठमोठे फटके जर मागील आठवड्यामध्ये जर पाहायला गेला तर चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूनं सलग 2 अर्धशतकं ठोकली होती आणि त्या स्पर्धेमध्ये 214 धावा त्यानं कुठल्या 5 विकेट मिळवल्या. 233 पॉईंटनं आपल्या कारकिर्दीमधली त्या खेळाडूनं चौथी बायसायकल मिळवली होती. यावेळचा हा चेंडू भन्नाट वेग होता आणि चांगले आपण टप्प्यावर चेंडू टाकलाय गोलंदाजानं. यज्ञेशचं कौतुक करूयात. अगदी छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं बेंडकल संघाची एक ओळख आहे. मग त्यामध्ये जुगल असेल यज्ञेश असेल हे खेळाडू चर्चेमध्ये राहिलेत. या बेंडकल विभागामध्ये बोकडिवळा विभागामध्ये सातत्यानं कबड्डीसारखा सुद्धा चांगला खेळ खेळला जातो. षटकार जर ठोकला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज अनिलसाठी होतं पण इथून मात्र हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतील झेलबाद. अठरा चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज आहे सुरेश मोती गावठाण संघासाठी. 18 चेंडू 27 धावा. एकेरी दुहेरीनं आपल्या संघाला पुढे नेलं होतं पण मोठा फटका खेळत असताना अनिल पाटील
महत्त्वाची विकेट यज्ञेश गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इथून येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 27 धावांची. अतिशय महत्त्वाचा हा सामना दोन्ही संघांसाठी असेल, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला लीगनुसार सामने नसतात. एक सामना खेळायचा असतो आणि तो तुम्हाला जिंकायचा असतो शेवटपर्यंत. तेच तेच आणि तेच, कारण या 3 ट्रॉफ्या तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. कुठला आजच्या दिवसातील 8 संघातून कुठला संघ इथून सुपर 3 मध्ये दाखल होईल, ही सुद्धा आपण लढत पाहणार आहोत. इथून जुगल पुन्हा एकदा तैनात असेल. समोर करण आहे, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय हा सुंदर फटका मी म्हणेन डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथून सेन्सिबल क्रिकेट करणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जेवढं तुम्ही आक्रमक आहात त्यापेक्षा तुम्ही सातत्याने किती पावित्र्य घेऊन चेंडूवर खेळताय. आता सध्या आपण एक चर्चा केली ना क्रिकेटमध्ये, तर मेरिटवर जो बॉल येतो त्याला घेऊन जो क्रिकेट खेळत असतो ना, तो सातत्यानं फॉर्ममध्ये असतो आणि ते सध्या करण करतोय. अगदी बॉलच्या मेरिटनुसार तो खेळताना आपण त्याला पाहतोय. यावेळी दयानंदचा हा फटका आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिळा जाईल इथून आणखी एक धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या म्हणजे एक बाद 29 धावा. 16 चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. 16 चेंडू 25 धावा. डावखुऱ्या हाताचा पुन्हा एकदा फलंदाज समोर आलाय. कालच्या दिवसामध्ये खालापूर तालुक्यामध्ये एकाच संघामध्ये तालुका स्तरीय व्यावसायिक क्रिकेट हे 2 खेळाडू खेळलेत आणि आज मात्र एकमेका अगेन्स्ट. हे झटपट एवढं सोपं नसतं. आणि इथून मात्र आशिष पाटील यांच्या वतीनं बक्षीस येते करण मडवीसाठी. षटकारांच्या हॅट्रिकसाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यांच्या आज वडिलांच्या नावानं हा संघ खेळतोय आणि या संघासाठी मात्र प्रसादजी पाटील गावठाण यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आज हा संघ संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर मग गुजरातच्या बिग बॅशमध्ये खेळताना पाहायला मिळतात. 23ची अजून गरज आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव सध्या जुगलच्या जमा केले. एक चांगली गोलंदाजी आहे, सातत्य आहे जुगलच्या गोलंदाजीमध्ये. धावपटला धावा आहेत त्या म्हणजे 31. यावेळचा स्ट्रोक एलिव्हेशन करा. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि झेल खाली यज्ञेश आणि महत्वाची विकेट करण मडवी इथून होतील झेलबाद. तेरा चेंडू आणि 23 धावांची गरज. विराजराज पाहायला गेल्यानंतर टॅटूचं क्रेज भरपूर आहे आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर रायगडचा हार्दिक पांड्या, विश्वजित ठाकूर याचा एक टॅटू फॅननं त्याच्या काढलाय. हा एक सुद्धा प्रत्येकाचा ड्रीम असतो आणि इथून मात्र 13 चेंडू 23ची गरज आणि महत्वाची विकेट जुगलनं बाद केलंय ती म्हणजे करण मडवी. आता या सामन्याचा जय आणि पराभवाच्या उंबरट्यावर असेल ना तो आकाश टकले आहे. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. लहान वयामध्ये खरं तर या खेळाडूंना आपलं कर्तृत्व दाखवलं. त्यानंतर गावदेवी गावठण संघाचं नेतृत्व त्याच्यावर आलं आणि या खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाचा डंका या उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये गाजवला आहे. पण या सामन्यामध्ये येणारे 13 चेंडू आणि 23ची गरज हे समीकरण जेव्हा तुम्ही सोडवाल ना तेव्हा मात्र पुन्हा एकदा डंका तुमच्याच नावाचा गाजेल. आज सुरेश स्मृती गावठाण या संघाला येणारे 13 चेंडू 23ची गरज. बॅटची कडा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पहा 11 खेळाडू आशाभूत नजरेनं यष्टिरक्षकाकडे पाहत होता आणि ही झेल महत्वाची होती. जुगल सुद्धा सांगतोय की आकाश टकले या सामन्यामध्ये जर बाद झाला असता ना तर हा सामना एकतर्फी पाहायला मिळाला असता. पण इथून येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सुरेश स्मृती गावठाण संघाला 22 धावांची गरज. एक संधी देऊया डीजे स्पर्श. तोपर्यंत मैदानामध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक.
सामना आपण पाहतो. एका बाजूला सुरेश मुती गावठाण आणि दुसऱ्या बाजूला भेंडकल संघ. इथून येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. कठीण परिस्थिती आहे, पण मी कौतुक करेन भेंडकल संघाचं. सुरुवातीला जुगलच्या षटकामध्ये पहिल्या 13 आल्या होत्या, त्यानंतर यज्ञेशच्या 14 आल्या होत्या. त्यांनी महत्त्वाची विकेट सुद्धा अनिल पाटीलला बाद केलं होतं आणि त्यानंतर जुगलचे षटक ज्यानं 5 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट गावठाण संघाची रन मशीन करण मडवीला बाद केलंय. इथून तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल ना तर आतुरात प्रयत्न करावे लागेल. ध्येयासाठी आतुरात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. इथून कुठला संघ इतिहास रचेल या सामन्यामध्ये? एका बाजूला गावठाण तर दुसऱ्या बाजूला भेंडकल. 12 चेंडूमध्ये 22ची गरज आणि हात देखणा स्ट्रोक ठोकलाय आकाश टकलेनं. या स्पर्धेतील आणखी एक ब्रँडेड चौकार. अकरा चेंडू आणि इथून मात्र 18 धाब्यांची गरज आहे गावठाण संघाला. इथून मात्र आता विचार करायला लागते भेंडकल संघाला, कारण एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतोय. इथून तोच विचार भेंडकल संघाला करावा लागेल. पण आकाश टकले सांगतोय जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना मला जिंकायचा आहे. 11ला 18 चांगला स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट केलाय 6 धाब्यांसाठी. ठोकलाय षटकार. हॅलो, इथून मात्र आज सर्व भेंडकलचे प्रेक्षक आणि खेळाडू समीर ठाकूरकडे आता रागाने पाहतात, कारण आकाश टकलेचा सोडलेला झेल इथून मात्र पुन्हा एकदा काहीतरी पराक्रम घडवतोय. कारण इथून येणारे 10 चेंडू आणि गरज असेल 12ची. 10 चेंडू 12 धावा. चेंडू किती द्या, कारण हे चेंडूच मात्र धनंजय शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आलेत. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जेवढे चेंडू आहेत ना ते त्यांच्या वतीने देण्यात आलेत. चेंडूची कमी नाही आहे. येणारे 10 चेंडू आणि 12ची गरज. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जे जे हवं ना ते तुम्हाला मिळेल, कारण नावच आहे सध्या गावदेवी गावठाण, हे चर्चेमध्ये नाव आहे. संपूर्ण उरण, पनवेल, खालापूर, रायगड, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता संयम फक्त संघच नाही. आणि आज मात्र याच नावानं आपल्या कंठवली गावामध्ये आई गावदेवी ढाबा अतुल शेठ मडवी यांच्या वतीनं आज ओपन होणार आहे. आणि तिथं आपण मात्र जाऊन त्या चविष्ट स्वादिष्ट ढाब्यावर आस्वाद घ्यायचा आहे. गावदेवी ढाबा अर्थातच अतुल शेठ मडवी जे गावदेवी गावठाणचे ओनर आहेत त्यांच्या वतीनं आज ढाब्याची ओपनिंग सुद्धा पाहायला मिळणार आहे. ठीक संध्याकाळी 5 वाजता तिथून मात्र गावठाणचे सर्व पाठराखी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचमध्ये जिथं 10 चेंडू 12ची गरज. जसं जग सांगेल ना तसं वागाल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला वाटेल तसे वागाल तर एक ब्रँड म्हणून राहाल. आणि सध्याच्या घडीला हे नाव आहे गावदेवी गावठाण, आणि म्हणून या संघाकडे ब्रँड पाहिलं जात आहे. जाऊया येणारे 10 चेंडू 12ची गरज, जिथे सुरेशपुती गावठाण संघ या नावाने खेळतोय. हा अकूट टप्प्याचा चेंडू होता, थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होता आकाश, पण पंच आमच्याकडे सांगतात हा चेंडू निर्धाव आहे ना. मात्र वॉर्निंग दिले गोलंदाजाला. येणारे 9 चेंडू 12ची गरज. यानंतर जर तुम्ही असे चेंडू फेकाल मात्र दंडित केलं जाईल. 9 चेंडू 12ची गरज. या सामन्यामध्ये आकाश आहे, तोपर्यंत हा सामना गावठाण संघाच्या बाजूने आहे. आणि त्याच्या समोर मात्र सांगतोय गोलंदाज कविश, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या हातातून निर्धाव चेंडू मी फेकेन भेंडकल संघासाठी. आणि हे तिथून मात्र हा सामना 8 चेंडू 12ची गरज. 8 चेंडू 12. यावेळी बॉटम हँडचा वापर केलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. दुसरी होईल का? इथून पाहू शकता आपण नशिबाची साथ. कालच एक टॉपिक आपण विराज डोळ्यासमोर ठेवला होता. तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना गुरु आणि त्याच्यानंतर मग सराव आणि त्यानंतर मात्र नशीब, हा जर साथ असेल ना मग तुमचा हात कोणी पकडू शकत नाहीत. इथून मात्र आता नशिबाची साथ राहिली गावठाण संघाच्या बाजूनं. तिथं धावबाट ठरू शकले असते आकाश टकले, आणि तिथून मात्र थोडीशी फेकी खराब झाली. इथून मात्र समीकरण असेल येणारे 7 चेंडू 11ची गरज. दयानंद मडवी जे 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाले होते त्यांच्या बॅटमधून जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गावठाण संघ
जिंकू शकतोय. 7 ला 11 हव्यात. खोलामध्ये टाकला होता. इथून मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फंबल आणि इथून मात्र चेंडू जाईल 4 धावेसाठी. ठोकलाय चौकार. येणारे 6 चेंडू. इथून मात्र 7 धावेची गरज. या सामन्यामध्ये आता अजूनही हा सामना मी म्हणेन बॅलन्सिंग सामना आहे. कारण सुरुवातीचे एका दुसरी चेंडू जर निर्धाव फेकले गोलंदाजानं तर इथून मात्र बेंडकल संघाला पुन्हा एकदा नवसंधी नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. पण येणारे 6 चेंडू आणि 7 ची गरज. आणि पहिल्या चेंडूवर जर एका दुसरा मोठा फटका आला ना तर इथून मात्र सुरेश स्मृती गावठाण संघ पहिला सामना जिंकू शकतोय. पाहूया या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत या सामना आता मात्र रंगला जातोय. 54चं आव्हान होतं, त्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी घेऊन आज सुरेश स्मृती गावठाण संघ खेळला होता. येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. यातून एकच शिकायला मिळतंय. अगदी कुठलीही मोठमोठी स्पर्धा असू दे त्यामध्ये तुम्ही वेळा अगोदर पोहोचा, त्याचे नियम तुम्ही पाळा आणि क्रिकेटचा तुम्ही आदर करा. मग तुमचा संघ खूप मोठा होईल, तुमचं नाव खूप मोठं होईल. हे क्रिकेटनं आपल्याला सातत्याने शिकवलंय. पण जाऊया मैदानामध्ये जिथे येणारे 6 चेंडू आणि 7 ची गरज. गोलंदाज दाखल होत्यात दिनेश, जो फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता पण इथून मात्र गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरेल का. 6 चेंडू 7 ची गरज. आकाश टकले समोर आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार ठोकलाय. 6 ला 7 हव्यात. आता मात्र गावठाणचे प्रेक्षक सुद्धा आकाशकडे तेवढ्याच आतुरतेने वाट पाहतात. हाफ ट्रॅकर पण इथून चांगला फटका, जोरकस फटका लगावलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम. दुसरी धाव होईल का. कॉलिंग खराब होती आणि फेकी सुद्धा खराब. या तुम्हाला इथून चुका सुधाराव्या लागतील. 6 चेंडू 7 मध्ये या चुका सहन करणार नाही बेंडकल संघ. कारण चांगली पकड केली होती. फेकी जर चांगली झाली असती ना तर इथून कदाचित धावबाद ठरले असते एखादा फलंदाज. पण इथून फेकी सुद्धा खराब झाली आणि त्यानंतर मात्र बेंडकल संघाचे क्षेत्ररक्षण आता वारंवार एकमेकांकडे पाहत आहेत. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. येणारे 5 चेंडू आणि 5 ची गरज. आमचे परम मित्र बेंडकलचे संदेश हे सुद्धा सामना पाहतात. येणारे 5 चेंडू 5 ची गरज. हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळाले. दुसरीची इथं पूर्तता आणि 2 धावा कंप्लीट. या चुका आता मात्र हा सामना पराभूत झाल्यानंतर समीर ठाकूर असेल आणि संपूर्ण क्षेत्ररक्षक एकमेकांकडे चर्चा करतील. कारण तुम्ही कसा सामना जिंकलात याची चर्चा फार कमी, तुम्ही सामना कसे हारलात ना याची चर्चा क्रिकेटमध्ये सातत्याने होत असते. कारण येणारे आता 4 चेंडू आणि इथून मात्र 3 धाव्यांची गरज. 4 चेंडू 3 ची गरज. हा मोठा फटका होईल का. 1च धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न. यज्ञेश तिथे आलेत आणि चेंडूवर पकड झाले. इथून मात्र आकाश टकले झाले झेलबाद आणि आता समीकरण असेल येणारे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. तीन चेंडू आणि इथून मात्र 3 धावेची गरज. अजूनही हा सामना बेंडकल संघ सोडायला तयार नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहे दिनेशकडं चांगली गोलंदाजी आहे आणि या सामन्यामध्ये एका दुसरा अजून निर्धाव चेंडू आला ना तर मात्र बेंडकल संघाला पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते. 3 चेंडू आणि 3 ची गरज. 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. इथून मात्र आता कुठला संघ भूमिका चिरले संघ अगेन्स्ट खेळणार याची वाट सुद्धा भूमिका चिरलेचे खेळाडू करतात. कारण हा सामना आता मात्र अजूनही बॅलन्सिंग सामना आहे. 50-50 सामना. 3 चेंडू 3 ची गरज. RTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथून सुरेश स्मृती गावठाण की दुसऱ्या बाजूला मात्र बेंडकल संघ. ही चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगली जाते. कुठला संघ पुढील वाटचालीसाठी जाणार आहे. येणारे 3 चेंडू 3 ची गरज. दयानंद मडवी इथून मात्र समोर आहेत.